नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण रेट्स आणि त्याचे प्रकार याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. कलम 32 नुसार रेट ही कशापर्यंत आपण दाखल करतो याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, रेट हे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे लिखित आदेश आहेत जे भारतीय नागरिकांसाठी त्यांच्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध घटनात्मक उपायांचे ते एक प्रकारे आदेश देतात. भारतीय राज्यघटनेतील कलम 32 हे संविधानिक उपायांशी संबंधित आहे जे भारतीय नागरिक त्यांच्या किंवा तिच्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाकडून दाद मागू शकतात. रेट ह्या 5 प्रकारचे असतात: बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेषण लेख आणि अधिकार पृच्छा. अशा प्रकारचे 5 प्रकारचे रेट आपण दाखल करू शकतो. मित्रांनो, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी हे 5 प्रकारचे रेट्स आपण वापरू शकतो. रेट्सबद्दल आपण संक्षिप्त माहिती बघितली. याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ पुन्हा आपण या चॅनलवर येणार आहे. त्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत तुम्हाला भेटत राहील. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब बटन दाबून तिथं घंटीच्या बटनावर क्लिक करून ऑल या ऑप्शनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन हे वेळोवेळी भेटत राहील. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये रेटच्या 5 प्रकाराबद्दल संक्षिप्तमध्ये माहिती घेतली आहे. या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला या 5 रेट्सबद्दल अतिशय सविस्तरपणे एक व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यावेळी या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.